ठाण्यातली भोकरदनमध्ये दुचाकीस्वाराचा जीवघेणा जुगाड बघायला मिळालाय। दुचाकीलाच एलपीजीचं गॅस कनेक्शन जोडलं आणि पोलिसांकडून आता या दुचाकीसह 3 किलो गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। नाकाबंदी दरम्यान दुचाकीस्वाराचं हे बिंग फुटलंय। कैसा भरा उसके अंदर? वैसे भरा बोले तो क्या? वो क्या पानी के डालने? कैसे भरा? घर पे अरे रिस्की नहीं है, अगर कुछ होगा लीकेज तो जान से खतरा हो सकता है इसको। गाड़ी नंबर फेक नंबर है सर, तो चेचेस नंबर पण डॅमेज करेल। पोलिस प्रतिनिधी अक्षय शिंदे जोडले गेलेले आहेत। अक्षय, या घटनेमुळे त्याच्यासहित इतरांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे, काय अधिकची माहिती? किती धक्कादायक घटना जी आहे ती जालन्यातील भोकरदन मध्ये समोर आलेली आहे। काल भोकरदन पोलीस जे आहे ते नाकाबंदी करत होते आणि नाकाबंदी दरम्यानमध्ये एका दुचाकीस्वाराने चक्क दुचाकीला एलपीजी गॅस कनेक्शन दिल्याचं समोर आलेलं आहे। ही जी दुचाकी आहे पेट्रोलऐवजी एलपीजी गॅसवर चालवत असल्याची देखील माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। या दुचाकीची जी डिक्की असते त्या डिक्कीमध्ये 3 किलो गॅस कनेक्शन जोडून ते तो वाहन चालवत होता अशी माहिती जी ती समोर आलेली आहे। भोकरदन पोलीस नाकाबंदी करत असताना ही दुचाकी जी आहे ती पोलिसांच्या समोर आल्यानंतर पोलिसांनी ती जप्त केलेली आहे आणि आता पोलीस त्यावर गुन्हा दाखल देखील करत आहेत। दरम्यान भोकरदन पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण बिडवे यांनी वाहनधारकांना या निमित्ताने आवाहन देखील केलेले आहे की एलपीजी किंवा इतर गॅस किट बसून असं कोणतंही वाहन चालवू नये, सुरक्षिततेच्या दृष्टीने हे बरोबर नाही असं आवाहन देखील किरण बिडवे यांनी जे ते केलेलं आहे। मात्र हे धक्कादायक प्रकार जो आहे तो जालन्यातल्या भोकरदन मध्ये धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहिलं जालन्यामध्ये हा जीवघेणा जुगाड बघायला मिळालेला आहे। मात्र अशा पद्धतीने कोणीही वाहन चालकांनी